जय भीम नवबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। लोकनेते विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूलाच कारणीभूत पोलीस अधिकारीला निलंबित करा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। माझा क्रांतिकारी जय भीम। आपल्या परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी 10 तारखेला विटंबना झाली होती त्याच्या निषेधार्थ आम्ही 10 तारखेला रात्री बंद पुकारलं होतं। त्यानंतर 11 तारखेला जे आंदोलन झालं ते आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात नाही, भारतानं नाही तर जगानं पाहिलेलं आहे। आणि त्या आंदोलनाच्या मध्ये आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी राहिलेला अतिशय हुशार सुशिक्षित भीमसैनिक जो लॉ कॉलेजला ॲडमिशनला होता, शहीद सोमनाथ सूर्यवंशी, याच्यावर पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्या मारेकऱ्यांवर सुद्धा 302चा गुन्हा दाखल करा, त्यांना सेवेतून बडतर्फ करा, डिसमिस करा, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि या आंदोलनाचा नेतृत्व करणारे परभणी जिल्ह्याचेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीची मुलुक मैदानी बुलंद तोफ माझे नेते सन्माननीय स्वर्गीय लोकनेते विजय वाकोडे साहेब यांच्यासुद्धा शरीराची प्रकृती अतिशय खराब झाली होती आंदोलनाचा लोड आल्यामुळं। कारण की जिल्हा प्रशासन त्यांना फार त्रास देत होतं, मानसिक त्रास देत होतं। आणि 1 नंबरचा आरोपी लोकनेते विजय वाकोडे साहेब यांना केलं होतं। ते अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन सांभाळत होते, तरीसुद्धा जातीय व्यवस्थेने त्यांना 1 नंबरचा आरोपी केल्यानं, त्यांचं वय जास्त असल्यानं, बरेचसे आजार असल्यानं त्यांच्यावर दडपण आलं। आणि आमचे वाकोडे साहेब 70 वर्षापर्यंत जगले असते, पण जिल्हा प्रशासनाच्या या चुकीच्या वागणुकीमुळे, त्यांच्या चुकीच्या या प्रकरण हाताळणीमुळे वाकोडे साहेब 76व्या वर्षी मरण पावलेले आहेत। याचा सुद्धा बदला आम्ही शासनाकडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे आमच्या जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत, शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी त्याच्या लहान्या भावाला सरकारी नोकरी आणि 1 करोडची मदत, तसेच लोकनेते विजय वाकोडे साहेब यांच्या घरातील त्यांच्या लहान्या मुलाला 1 करोडची मदत आणि सरकारी नोकरी जोपर्यंत भेटत नाही, आणि जेवढे काय पोलीस अधिकारी होते ज्यांनी अमानुषपणे आम्हा भीमसैनिकांना, घरात शिकणाऱ्या पोरांना, जे शिकणारे पोरं आहेत, पोरी जे घरात अभ्यास करू लागले किंवा निळे रुमाला दिसल्यानंतर त्यांना जाणून बुजून उचलून नेलं, रस्त्यानं कुठे बी बाबासाहेबाची सही ज्या गाडीवर दिसली ती गाडी फोडली, ॲटोवर जे चक्र दिसलं निळं ते चक्र फोडलं। या सगळ्या जातीवादी हरामखोर पोलीसवाल्यांना जोपर्यंत हे सरकार त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून त्यांना डिसमिस करून टाकत नाही सरकारी सेवेतून, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। तरी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये अतिशय ताकदीनं उपस्थित राहावं हीच आपणास विनंती। धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम। नराधमांनी जो अपमान केला आणि त्याचे फरसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटले, आणि परिस्थिती पाहता इथल्या मनुवादी प्रशासनाने, जातीवादी प्रशासनाने आमच्या 2 भीमसैनिकांचा या ठिकाणी बळी घेतला। त्या बळी घेतलेल्या या प्रशासनाच्या निषेधात आणि विरोधामध्ये जे धरणे आंदोलन चालू आहे, आमचे सुधीर भाऊ साळवे, गौतमदादा भालेराव व असे सर्व आंबेडकर चळवळीतले नेते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहेत। अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये या देशामध्ये थैमान घातला असताना परभणीमध्ये जो घडलेला निंदनीय प्रकार आहे याचा पहिल्यांदा आम्ही तीव्र निषेध करतो। मी वंचित बहुजन आघाडी सेलू तालुक्याच्या वतीने या घटनेचा निषेध करतो। आज 12 दिवस होऊनही या आंदोलनाची शासन आणि प्रशासन दखल घेत नाही। 12चा आकडा हा प्रचंड आंतर भाषेत सांगायचं झालं तर कठोर आहे, याद राखा। मग शिवी दिली म्हणून तुम्ही म्हणू नका, प्यांतर म्हणून तुम्हाला अजून एक आमचं आव्हान आहे, आमच्या आंदोलनाला तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे। एवढे आमचे भीमसैनिक तुम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी लाठीचार्ज करून आमच्या आंदोलनामधील सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या बांधवाचा तुम्ही बळी घेतलेला आहे। त्याचनंतर या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ आमच्या परभणीचे आन बान शान विजय बाबा वाकोडे लोकनेते यांचा सुद्धा या प्रशासनाने बळी घेतलेला आहे। बाळकाऊ अशोक ओरबान याला शासनाने जरी तपासापुरती जरी या ठिकाणी सस्पेंड केलं असलं तरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही त्यांना कायमस्वरूपी नोकरीमधून बडतर्फ करण्यात यावं, 302चा गुन्हा दाखल करण्यात यावी अशी सुद्धा या ठिकाणी मागणी करतो। प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचे बळी घेतले जातात, प्रेम केलं म्हणून मारल्या जातं, संविधानाच्या विटंबना केल्या जातात आणि सहजपणे क्लीन चिट दिल्या जाते आणि मनोरुग्ण म्हणून सांगितलं जातं, त्याची मनोरुग्ण प्रवृत्ती दाखवल्या जाते। पण ही मनोविकृ तुमची प्रवृत्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आणि संविधानाच्या विरोधात वारंवार दिसून येते। आंबेडकरी चळवळीच्या आणि परभणी सेलूच्या माध्यमातून आम्ही या शासनाला आवाहन करतो, 12 दिवसाच्या नंतरही तुम्ही जर आमच्या आंदोलनाकडे लक्ष देणार नसाल तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन वाढल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या पडसादाला तुम्हाला सामोरं जावं लागणार एवढंच बोलतो। आणि सेलू तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या सेलू तालुक्याच्या वतीने मी या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे।
भाऊंच्या आणि चळवळीच्या सोबत मरेपर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही सोबत आहे. पेरणे येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असतात. त्यामुळे पुणे अहिल्यानगर महामार्ग क्रमांक 60 वर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदलाचे आदेश प्रभारी जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत. या अंतर्गत चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडे जाणारी येणारी प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यानगरकडून पुणे मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरूर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील. पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी, बाह्यवळण इथून हडपसरवरून पुणे सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरूर, अहिल्यानगर मार्गे अशी वळविण्यात येतील. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव, मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहिल्यानगरकडे जातील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. परभणी येथे झालेल्या संविधान प्रतीची तोडफोड, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू आणि गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेले अपशब्द, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे खून प्रकरण अशा विविध घटनांच्या निषेधार्थ माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी संघटना, शिवसेना, भीमसेना आणि इतर विविध संघटनांच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. खरं तर आम्ही मोर्चाने येणार होतो, परंतु या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांचं निधन झालं म्हणून संपूर्ण देशात दुखवट आहे. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आज आलेलो आहोत. या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांनी ज्या पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान पार्लमेंटमध्ये केलं, त्याचा खऱ्या अर्थानं संपूर्ण देश निषेध व्यक्त करतोय. तो निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना अवगत करण्याकरता आज आम्ही आलेलो आहोत. या देशामध्ये आज खऱ्या अर्थानं लोकशाही चालू आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीनं परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाची प्रत जी होती त्याची तोडफोड केली आणि त्या परभणीमध्ये एका वकिलांचा कस्टडीमध्ये मृत्यू होतो. हा मृत्यू कशामुळे झाला? त्या कस्टडीमध्ये झालेल्या मारहाणीमुळे झाला. तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की ज्यांनी कुणी हा गुन्हा केलेला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावरती कडक कारवाई होऊन लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. सरपंच संतोष बीडचे संतोष देशमुख यांचा सुद्धा निर्घुण हत्या करण्यात आली, खून करण्यात आला. त्या हत्येमागचे सूत्रधार त्यांना आपण पकडलं पाहिजे आणि पकडून त्यांना सुद्धा लवकरात लवकर कडक शिक्षा दिली पाहिजे, अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. काय चाललंय या देशामध्ये? लोकशाहीची थट्टा चालवलेली आहे आणि अशा वेळेला जर इतकी गुन्हेगारी जर फोफावत असेल तर या सरकारनं पाय उतार करायला पाहिजे आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन लोकशाही बळकट करण्यासाठी पुन्हा निवडणुकीला या सगळ्यांनी सामोरं झालं पाहिजे. तेव्हा या सगळ्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेलो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ?
प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मौजे उकळत तालुका जिल्हा परभणी येथील सरकारी गायरान गट क्रमांक 24 मधील मागासवर्गीय यांनी जे अतिक्रमण करून सोयाबीन, मूग, तूर व हायब्रिडचे पीक केले आहे, हे पीक काही समाजकंटकांनी जनावरांना घालून चारले आहे। गायरान जमिनीवर 1980 पासून अतिक्रमण आहे, पण याची सरकारी दरबारी जाणीवपूर्वक नोंद झाली नाही आणि याच ठिकाणी बोंडाडा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिसर्च सेंटरला विरोध करण्याचं काम प्रशासनाच्या वतीने होत आहे। तरी तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरला प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी मौजे बावळी गावातील ग्रामस्थांनी केली आहे। उघडे राहणार बावळी, तालुका जिल्हा परभणी। आमचा या ठिकाणी येण्याचा उद्देश हाच आहे की ही जी जमीन आहे, आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत, त्या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 1980 पासून हा आमचा पंचशील ध्वज या ठिकाणी आम्ही स्थापित केलेला आहे। तर यामागचा उद्देश हाच आहे की या जमिनीमध्ये आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचं एक मोठं विहार आणि धम्माच्या तत्वावर आधारित एक रिसर्च सेंटर उभारण्याची आमची मानसिकता आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्वजणांनी मिळून या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत आणि या सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या दरम्यान आमच्यावर केसेस पण झालेले आहेत। आम्ही जेलमध्ये सुद्धा गेलेलो आहोत। पण काही शासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जी जमीन आहे त्या ठिकाणच्या जमिनीवर मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनीचा प्रकल्प याच जमिनीवर करण्याचं ठरवलेलं आहे। तर या कंपनीच्या माध्यमातून जी काही कंपनी या ठिकाणी काम करणार आहे त्या कंपनीला आम्ही कदापि या ठिकाणी काम करू देणार नाही। या जमिनीसाठी आमच्या अनेक वडिलोपार्जित वडिलांनी, भावांनी, सगळ्यांनी मिळून जेलसुद्धा भोगलेली आहे। तर या जमिनीवर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचं एक मोठं विहार आणि रिसर्च सेंटर व्हावं अशीच आमची मानसिकता आहे। आणि हा प्रकल्प राबवण्यासाठी या जमिनीमध्ये खूप इतरत्र जागा आहे, 29 हेक्टरपैकी याच ठिकाणी का, असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे। आणि प्रशासनानं हा आमचा प्रश्न लक्षात घेऊन या कंपनीचं कामकाज त्वरित थांबवावं आणि आम्हाला सहकार्य करावं आमची अशी शासनाला हात जोडून विनंती आहे। आणि जर का शासनानं या कामात आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं किंवा बौद्ध कमिटीच्या वतीनं कायमस्वरूपी या ठिकाणी मुलाबाळांसह धरणे आंदोलन धरून या कामाचा विरोध कडकडून करू अशी मी शासनाला चिथावणी देत आहे। मी सरळ शासनाला विनंतीच्या स्वरूपातही अगोदर बोललो आणि चित्तावणीच्या स्वरूपातही आज बोलतो आहे की कृपया आम्ही शांततेच्या मार्गाने हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत। पण आमच्या शांततेचा भंग शासनाला जर करावयाचा असेल तर शासनाने विचारपूर्वक याच्यावर विचार करावा, गांभीर्याने ही गोष्ट लक्षात घेऊन ही जमीन जशी आहे तशी आमच्या ताब्यात द्यावी आणि आम्हाला बुद्धविहार बांधण्यासाठी सहकार्य करावं। मी चंद्रमुनी सोपानराव गुडे, राहणार बावळी, तालुका जिल्हा परभणी या ठिकाणचा रहिवासी असून या ठिकाणी आमचं 1980 पासून अतिक्रमण आहे। या ठिकाणी पंचशील ध्वज 1980 पासून लावलेला आहे आणि तेव्हापासून आम्ही शासनाशी लढा देत आहोत। आणि आमचं यामध्ये असं म्हणणं आहे की या ठिकाणी जैन तीर्थक्षेत्र आहे, हिंदूंचं मंदिर आहे, त्याच धर्तीवर या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं एक रिसर्च सेंटर या ठिकाणी व्हावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या जनमानसामध्ये पसरावे, समाज प्रबोधन व्हावं, ह्या उद्देशानं याही ठिकाणी एक रिसर्च सेंटर व्हावं। तथागत भगवान गौतम बुद्धाची या ठिकाणी विचारधारा पसरवण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला हे करायचं आहे आणि हे आम्ही यासाठी लढा देत आलेलो आहोत। आपण पाहत आहात आमच्या मागे पंचशील ध्वज आहे, तो मागील 30 ते 40 वर्षापासून आहे आणि आमचा शांततेत लढा आहे। आणि हा शांततेत लढा असताना, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, आमच्या त्या मार्गाने आमची चालू असताना, मार्गक्रमण चालू असताना या ठिकाणी शासनाने जो काही या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा प्लॅन्ट या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, आमचा त्याला कुठलाही विरोध नाही। ही आमची जी काही जागा आहे, हे ध्वजाची जागा आहे आणि या परिसरातील जी काही सरप्लेस लेवल जागा आहे, रोड लगतची जी जागा, ही
सर्व जागा त्यांनी सोडून बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी हा मुख्यमंत्री सौर प्लॅन्ट करावा. आमचं त्यामध्ये कुठलाही काही अडचण नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला या ठिकाणी तुम्ही इतर धर्मियांना जसे विहार बांधण्यासाठी त्यांचे तीर्थक्षेत्र बांधण्यासाठी जागा देऊ शकता, तर या भूमीतला तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी अखिल विश्वाला शांतीचा संदेश दिला त्यांचं विहार या ठिकाणी होण्यासाठी आपण का बरं त्यामध्ये विरोध करावा? ही शोकांतिका आहे. आम्ही शांततेच्या मार्गानेच आलेलो आहोत. आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही. आम्ही शांततेच्या मार्गानं तथागतांचा विचार जनसमाजामध्ये पसरवण्यासाठी या ठिकाणी तथागताचं मोठं विहार व्हावं, रिसर्च सेंटर व्हावं, ही आमची रास्त मागणी आहे. कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील बाचणी येथे लुंबिनी बुद्धविहारामध्ये 10 दिवसाचे महिला शिबिर संपन्न झाले. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ पंचशील त्रिशरण बुद्धवंदना कार्यक्रम झाले. समारोप समारंभामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते शिबिरामध्ये भाग घेतलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी SP दीक्षित, तानाजी भोसले, भिकाजी कांबळे, MM कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक राजन वर्धन यांनी केले. आम्ही 10 दिवसाचं शिबिर इथं आयोजित केल्यानंतर येत राहिलो. 3 ते 5 हे टायमिंग आमचं शिबिराचं होतं. मग त्या टायमिंगमध्ये आम्हाला शिबिराची माहिती दिली वैशाली मॅडम याने आम्हाला माहिती चांगल्या प्रकारे दिली. धम्म काय हा समजावून आम्हाला सांगितलं त्यांनी. बौद्ध धम्म त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सांगायचं. धम्म विज्ञानवादी हे समजून त्यांनी कशा साध्या सोप्या पद्धतीत आम्हाला सांगितलं. त्याचं पौर्णिमेचं उदाहरण असेल म्हणा, आपले आठवड्याचं वगैरे वार, महत्त्व पौर्णिमेचं, रमाईनं कसा त्याग केला, बाबासाहेबांनी कसा त्यागकडून कसे घडले, आपण आपल्या जीवनात त्याचा उपयोग त्यांच्या मार्गाने जाऊन कसा घडवला पाहिजे, आपलं पण जीवन तसं सहकार्य हे आपण काय शिकलो त्यातून हे सांगितलं त्यांनी. या शिबिरामध्ये सहभागी होऊन मला खूप समाधान वाटते. मॅडमने आम्हाला खूप छान शिकवलं. म्हणजे बाबासाहेबांच्या विषयी त्यांचे चरित्र रमाईंचं असेल, बाबासाहेबांचं असेल, खूप त्यांनी आम्हाला समजेल असं भाषेत म्हणजे त्यांनी चांगलं योगदान आम्हाला केलेलं आहे मॅडमने. 3 ते 5 मॅडम आम्हाला म्हणजे चरित्र त्यांचे सांगत होते. आलेले पंचशील त्रिशील हे मॅडम घेत होत्या. सर्वांना सविनय जय भीम. आज आपण बाचणी लुंबिनी विहार येथे सर्वजण 10 दिवसीय उपासिका शिबिराच्या सांगता समारंभासाठी एकत्र आलेलो आहोत. तर या शिबिराचं आयोजन आम्ही महिलांनी बौद्ध महिला समाजातील सगळ्या एकत्र येऊन आयोजन केलं होतं आणि त्यासाठी आम्ही 10 दिवस सर्व महिला उपासिका म्हणून इथं विहारामध्ये उपस्थित राहत होतो. आम्हाला उपासिका शिबिराचं मार्गदर्शन करण्यासाठी माननीय केंद्रीय शिक्षिका वैशाली भोसले मॅडम लाभलेल्या होत्या. त्यांनी आम्हाला अतिशय योग्य पद्धतीनं व स्पष्ट आणि शांतपणे बौद्ध धम्म काय आहे, तथागतांना त्यांनी त्यांचं जीवन आपल्या कसं व्यतीत केलं, त्यानंतर बाबासाहेबांचं जीवनचरित्र, त्यानंतर रमाईचा त्याग, या सर्वच घटकांचा किंवा ज्या घटना घडलेल्या आहेत धम्मामध्ये त्या सगळ्यांचा ओळख विचार आम्हाला दिला. आज बाचणी तालुका कागल येथील लुंबिनी बुद्धविहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित महिला उपासिका शिबिराचा सांगता समारंभ येथे पार पडतोय. या शिबिरासाठी सहभागी झालेल्या सर्व उपासिकांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या शिबिराच्या सांगता समारोहासाठी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व राज्यकारिणी सदस्य दीक्षित सर, त्याचबरोबर कागल तालुका अध्यक्ष तानाजी भोसले सर, केंद्रीय शिक्षिका वैशाली भोसलेताई, त्याचबरोबर कागल तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा अनिता वर्धन, याचबरोबर सर्व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा आणि तालुक्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी या शिबिराच्या पूर्ततेसाठी योगदान दिलं. त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने
लुंबिनी बुद्धविहार कागल तालुका बाचणी येथे महिला उपासिका शिबिर गेले 10 दिवस चालले होते। खरोखर चांगल्या पद्धतीने हे शिबिर संपन्न झाले। या शिबिरासाठी बाचणी येथील महिला उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमासाठी वर्धन सर व मॅडम यांचे अतुल्य असे योगदान लाभले व संस्थेच्या माध्यमातून ज्या 22 प्रकारचे शिबिर जे होतात ते शिबिर तालुका अध्यक्ष या नात्याने आम्ही कागल तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेत आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील भारतीय संविधान तोडफोड प्रकरणी व पोलीस कस्टडीत गंभीर मारहाणीत भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ लाखनी येथे आंबेडकरवादी विविध संघटनांतर्फे लाखनी येथे निषेध मोर्चा व आक्रोश मोर्चा काढण्यात आला व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केले त्यांच्याबद्दल अमित शहा यांचा निषेधही करण्यात आला। हे तुम्हा सगळ्यांना बातम्यांच्या माध्यमातून माहीत झालेलंच आहे। त्या निमित्ताने आपण नागरीमध्ये सद्भावना रॅली सुद्धा काढलेली होती। या हत्येच्या निषेधार्थ मी या ठिकाणी परभणी पोलिसांचा, परभणी प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करते आणि अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला की आंबेडकर 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 हे आता फॅशन झालेली आहे, जर देवाचं नाव इतक्यांदा जपलं असतं तर कदाचित सगळ्यांना स्वर्ग प्राप्त होईल। मी तुम्हाला सांगू इच्छिते बंधूंनो की अमित शहा यांनी 4दा बाबासाहेबांचं नाव घेतलेलं आहे, त्यांना निश्चित स्वर्ग प्राप्त होणार आहे। आम्ही तर खऱ्या अर्थानं जेव्हापासून संवैधानिकरित्या जगत आहोत त्या दिवसापासूनच आम्ही स्वर्गातच नांदत आहोत। आम्हाला दुसरा कोणताही स्वर्ग नको आहे। आम्ही स्वर्ग प्राप्तीचा सुख याच जन्मी घेतलेलो आहोत आणि आम्ही जिवंतपणे घेत राहणार आहोत। जेव्हापर्यंत संविधान आहे तेव्हापर्यंत स्वर्ग प्राप्ती आहेच आहे। फक्त ज्यांना संविधानाचं महत्त्व माहित नाही त्या लोकांना मात्र शिकवण्याची गरज आहे। या ठिकाणी मी जाहीररित्या सर्वांच्या वतीने या देशाच्या गृहमंत्री अमित शहाचा तीव्र आणि कडक शब्दात निषेध व्यक्त करते आणि किती बेशरमपणा बघा, किती निर्लज्जपणा बघा। निर्लज्जम सदा सुखी असं म्हटलं जाते आणि या निर्लज्जपणाचं खरं उदाहरण म्हणजे या देशाचा गृहमंत्री अमित शहा, जो इतकं मोठं विधान केल्याच्या नंतरही देशाची आणि देशातील जनतेची माफी सुद्धा मागत नाही। अमित शहा, लक्षात ठेवा, हा देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही। हा इतिहास पुन्हा जेव्हा जेव्हा दोहरवला जाईल तेव्हा तेव्हा आंबेडकरवादी पेटून उठतील। बाबासाहेबांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। संविधानाचा सुद्धा आम्ही अपमान कदापि सहन करणार नाही। आमचा संघर्षाची आमचा खूप जवळचा नाता आहे आणि या ठिकाणी आज जो लाखोच्या संख्येने भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झाला आहे, हा नेहमी संविधानाच्या आणि बाबासाहेबांच्या अपमान केल्याच्या विरोधात असाच उभा राहील।
जाहीरपणे माफी मागावी आणि अमित शहा जर माफी मागत नसतील तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे ही आपली प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी असताना संसदेत पदग्रहण करताना ज्या भारतीय संविधानाची शपथ घेऊन हे लोक त्या खुर्चीवर बसतात सत्तेच्या आणि त्याच ठिकाणी भारतीय संविधानाचा अपमान करतात, डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करतात, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आमची सर्व आंबेडकरवादी आणि संविधान प्रेमी बहुजनांची एवढीच इच्छा आहे की अमित शहा यांनी माफी मागावी जाहीरपणे सर्व मीडियाच्या समोर, तरच हा आंबेडकरवादी शांत बसेल आणि कदाचित त्यांना माफही करेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहून कोल्हापुरात तपोवन मैदानावर भव्य सतेज कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झाला. अत्यंत साधेपणाने या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, भाजपची सत्ता आल्यापासून देशात आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पाया रचला आणि या देशाला जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळे, लिबरलायझेशनमुळे आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल. आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी तेच बेळगावमध्ये काँग्रेसचं काय त्यामध्ये देश पातळीवर आणि राज्य पातळीवर एक बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत. कशा पद्धतीने याकडे आपण काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु काल आम्हाला इथंच सांगण्यात आलं होतं की त्याचे स्पोर्ट्सपासून जे सांगतील तीच भूमिका लोकांच्याकडून या ठिकाणी झाली आणि काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेलं. आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी 100 वर्षापूर्वी काँग्रेसची धुरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं CWCची मीटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता. आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढच्या वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण, उद्याचं भविष्य काळात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं, काय भूमिका असेल याची स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील काँग्रेसचे संकेत आहेत, प्रदेशाध्यक्ष बदलणं अशा पद्धतीच्या आपल्या नावाची चर्चा आहे. अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात. मूळतः झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून चालू आणि वेगवेगळी कारणं यामध्ये पुढे आलेलं त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करतात. सरकारमध्ये स्थापन झालं असलं तरी राज्याची कायदा सुव्यवस्थेची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. कल्याणची घटना बघितली, आपण बीडची घटना बघितली, काय नेमकं या सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला असं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटतं. परभणीतली घटना असेल, बीडमधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गँग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. अर्थकारण बिघडलेलं, शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी 27 तारखेला होतो तो होईल का नाही अशी शासनता आम्हाला कळते. तर 1 तारखेला कळेल, पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झाला आहे का. म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला ऑन द फ्लोअर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार. आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते, कुणाकडे हा इशारा त्या ठिकाणी होता. आता बघूया पुढच्या काळामध्ये. आता 16 दिवस झाले, अजून कारवाई काही झाली नाही. अजून किती दिवसात कारवाई होणार आहे, खरे आरोपी पकडले जाणार आहेत का,
कोण पाठीमागं होतं, त्या सगळ्याचा ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार, कुणालाही सोडणार नाही अशी बिनगर्जना त्यांनी केलेली आहे. नवीन जे मंत्री झाले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून केली आहे. या सगळ्या सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल, परभणीचा विषय असेल, राज्यातली एकूण कायदा सुव्यवस्था या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी आहे. परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसली. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.